झी 24 तास एक पाऊल पुढे। केरला एक्सप्रेस या नावाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारा श्रीशांत फिक्सिंगमध्ये कसा अडकला? श्रीशांतला फिक्सिंगमध्ये ओढण्यासाठी कोणी ट्रॅप लावला होता? श्रीशांतचा क्रिकेटरचा फिक्सर कसा झाला? पाहूयात या संदर्भातला खास रिपोर्ट। स्पॉट फिक्सिंग मागे डी कंपनीचा हात असल्याचे पुरावे सापडले। अटक करण्यात आलेल्या सट्टेबाजांच्या चौकशीतून हे आता स्पष्ट होत आहे। मात्र स्पॉट फिक्सिंग मध्ये श्रीशांत कसा आला हा प्रश्न सर्वांनाच पडलाय। पण श्रीशांतला फिक्सिंग मध्ये अडकवण्यासाठी डी कंपनीनं अनेक वर्षांपासून ट्रॅप लावला होता। थप्पड प्रकरणानंतरच श्रीशांतला फिक्सिंग मध्ये ओढण्याचा प्रयत्न। 2008 मध्ये हरभजन सिंगनं लगावलेल्या थप्पड प्रकरणानंतर सट्टेबाजांनी श्रीशांतला स्पॉट फिक्सिंगच्या जाळ्यात अडकवण्यासाठी प्रयत्न केले होते। तो तेव्हा त्यांच्या जाळ्यात अडकला नाही। मात्र सट्टेबाजांनी श्रीशांत अडकवण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले आणि अखेर श्रीशांत फिक्सिंग मध्ये अडकला। अनीस इब्राहिमनं श्रीशांतची माहिती सुनील रामचंदानीला उर्फ सुनील दुबईला काढायला सांगितली। त्यानंतर डी कंपनीतून सुनील दुबईनं सूत्र हलवली। डी कंपनीचे मुंबईत बेटिंगचे अड्डे चालवणाऱ्या रमेश व्यास या सट्टेबाजाला श्रीशांतला जाळ्यात अडकवण्याचे आदेश दिले। रमेश व्यासनं कराची कनेक्शनचा वापर करत भारतातील ही जबाबदारी टिक्कू, भरत आणि ज्युपिटर यांच्यावर सोपवली। टिक्कू मंडी उर्फ अश्वनी यानं राजस्थान रॉयल्सचा माजी प्लेयर अमित सिंग याला फोन करून श्रीशांत बरोबर भेट घालून देण्यास सांगितलं। अमित सिंगनं सुरुवातीला स्पॉट फिक्सिंग करण्यासाठी तयार नसलेला श्रीशांत सट्टेबाजांच्या आमिषाला बळी पडला। तर दुसरीकडे रमेश व्यासनं सांगितल्याप्रमाणे ज्युपिटरनं बाबूराव यादव आणि मनीष गुड्डेवारचा वापर करून अजित चंडीलाला आमिष दिलं आणि चंडीलाही फिक्सिंग मध्ये अडकला। फिक्सिंगसाठी डी कंपनीनं अजून काही क्रिकेटर आणि बॉलिवूड अभिनेत्यांचा वापर केलाय। या प्रकरणी अजून काही क्रिकेटर्सच्या अटकेची शक्यताही व्यक्त करण्यात येते। एकूणच काय तर फिक्सिंगच्या फेऱ्यात क्रिकेट पूर्णपणे अडकल्याचं स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।